नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरणाचा शाश्वत विकास या अभ्यासक्रमांतर्गत नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास व परिणाम हा घटक अभ्यासणार आहोत. नैसर्गिक स्रोत कुठले कुठले आहेत? तर जल आहे, मृदा आहे, खनिजे आहेत, खनिज तेल आहे, ऊर्जा आहे. हे जे नैसर्गिक स्रोत आहे हे तयार व्हायला कित्येक वर्ष लागतात आणि आपण ते चुटकीसरशी काय करतो आहोत? संपवत आहोत. कारण आपली वाढलेली लोकसंख्या आणि नैसर्गिक जी संपत्ती आहे याचे मर्यादित साठे. आता या सर्वांचा जर विचार केला तर आपणाला काय करावं लागणार आहे? नैसर्गिक स्रोत वाचवावं लागणार आहे, त्याचा ऱ्हास वाचवावा लागणार आहे आणि पुनर्चक्रीकरण करून ही नैसर्गिक साधने काय करावी लागणार आहेत? परत निर्माण करावी लागणार आहेत. आता आपण पाहणार आहोत ऱ्हासाचा अर्थ. ऱ्हासाचा अर्थ पाहत असताना एखादा स्रोत त्याच्या नियोजित कार्यासाठी अथवा वापराच्या दृष्टीने कमी प्रमाणात उपलब्ध होतो तेव्हा त्या स्रोताचा ऱ्हास झाला असे म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर सध्या आपणाला जाणवत असलेली पाणी टंचाई, त्याचप्रमाणे खनिज तेल जे आहे हे कमी प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे प्राणीसंख्यासुद्धा कमी व्हायला लागलेली आहे, वनस्पती प्रजातीसुद्धा नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. हे सर्व काय आहेत? तर ऱ्हासाची लक्षणे आहेत. आता आपण काही त्याची उदाहरणं पाहूया. ऱ्हासाच्या जे मूळ स्रोत आहे त्या मूळ स्रोताचे अन्य प्रकारात रूपांतर झाल्याने त्याचे प्रमाण घटते. उदाहरणार्थ त्याचे ज्वलन होऊन राख, वायू यामध्ये रूपांतर होते. आता पहा बरं, कोळसा. आता कोळशाचं जर ज्वलन झालं तर काय तयार होती? राख तयार होतो, वायू तयार होतो आणि तो काय होतो? त्याचे रूपांतर यामध्ये होते. म्हणजेच काय आहे? मूळ स्रोताचे रूपांतर झाल्याने त्याचे प्रमाण काय होते? तर घटते. आता दुसरं बघा, युरेनियमचे रूपांतर अन्य किरणोत्सारी पदार्थात होणे. युरेनियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला युरेनियम हे फार महत्त्वाचं असं संयोग आहे की जे किरणोत्सारामध्ये वापरलं जातं. आणि हे जे आहे हे पदार्थ काय होतात? हे संयुग काय होतात? तर किरणोत्सार होतात आणि किरणोत्सार झाल्यामुळे त्याचं अन्य पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं. यानंतर तिसरं आहे बघा, पेट्रोलचे ज्वलन होऊन धुरामध्ये रूपांतर होते. आता आपण जर पाहिलं गेलं तर कुटुंबागणित एक गाडी असणं योग्य आहे, पण आता अतिश्रीमंत आणि श्रीमंत घरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वडिलांची एक गाडी, आईची एक गाडी, 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या 2 4 व्हीलर्स, हे काय व्हायला लागलेत? असे अनेक वाहनं आपण वापरायला लागलेलो आहोत. तो आपला प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. पण निसर्गाच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर याच्यासाठी लागणारं नैसर्गिक स्रोत जे आहे पेट्रोल, खनिज तेल, हे काही तुम्हाला तेवढ्या प्रमाणावर काय होणार नाही आहे, उपलब्ध होणार नाही आहे. आणि काही दिवसाने आपल्याला पर्यायी जे खनिज तेल किंवा त्याच्यासाठी पर्याय जे काय आहे त्याचा अवलंब करावा लागणार आहे. आता तुम्ही पाहिलं तर आता बॅटरीवर चार्ज होणाऱ्या गाड्या बाजारात आलेल्या आहेत. आता दुसरं बघूया आपण, युरेनियमचे रूपांतर अन्य किरणोत्सारी एखाद्या पदार्थाचे सौम्यीकरण झाल्याने त्याचे प्रमाण घटते. आता सौम्यीकरण होणं आणि त्या पदार्थाचं काय होतं? तर एखादा पदार्थ सहज हस्तगत न करता येण्याजोगा
जागी विस्थापित झाल्याने त्याची उपलब्धता घटते. म्हणजे काय होतं तर ते आहेत पण विरळ प्रमाणात आहे. आता आपल्या मातीमध्ये पाहिलं गेलं तर लोह भरपूर प्रमाणात आहे, आयर्न भरपूर प्रमाणात आहे, पण ते कसं आहे विखुरलं गेलेलं आहे, विस्थापित झालेलं आहे. जर आपल्याला आयर्न मिळवायचे असेल, जर आपण काय केलं की खाणीमध्ये जर खणत गेलो तर काय होणार आहे, तिथं भरपूर प्रमाणात आयर्न मिळेल असं नाही आहे, भरपूर प्रमाणात लोह मिळेल असं नाही आहे. का तर हे विस्थापित झालेलं आहे. तसंच हेलियम वायूने भरलेला जर फुगा फोडला आपण तर काय होणार आहे, हेलियम वायू हवेत मिसळणार आहे किंवा हवेत जाणार आहे. तो परत तुम्हाला मिळवता येणार आहे का, नाही. म्हणजे हे काय झालं तर एखाद्या पदार्थाचे प्रमाण घटणे. तसंच आता जलप्रदूषणामुळे सुद्धा काय होते तर नद्या विहिरीचे पाणी वापरास निरुपयोगी ठरते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे जलसंपदेचा काय होतो, ऱ्हास होतो. आता आपण विविध नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास कसा होतो, यामध्ये मृदा संपदेचा ऱ्हास आणि मृदा संपदेच्या ऱ्हासाची कारणे पाहणार आहोत. आता मृदा म्हणजेच माती, जमीन, भूमाता, ज्यामध्ये आपण काय करतो जन्म घेतो आणि आपला मृत्यू नंतर सुद्धा आपण काय होणार आहे, मातीतच विलीन होणार आहोत. आता या मातीसाठी, या जमिनीसाठी, या मृदेसाठी बरेच युद्ध झालेले आहेत. पुराणामध्ये तुम्ही पाहिलं किंवा आत्ता जरी तुम्ही पाहिलं तर ही माझी जागा, ही तुझी जागा. एका बांधावरनं भावाभावामध्ये काय होत आहेत, भांडणं होत आहेत आणि खून पडत आहेत. तर ही माती किती महत्त्वपूर्वक आहे, किती महत्त्वाची आहे हे आपणाला सांगणं नको. कारण सर्व काही जी आहे, सजीव सृष्टी जी आहे, या सजीव सृष्टीचं पालन कोण करतंय, ह्याचं पालन पोषण कोणाच्या जीवावर होतं आहे तर धरणी मातेच्या जीवावर होतं आहे. आता याचे जे ऱ्हासाची कारणे आहेत तर कुठली कुठली आहेत बघा. याच्या ऱ्हासाची कारणे, पहिलं आहे वारा. आता वारा, सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुटली भरपूर प्रमाणात तर काय होतं, ही जी सुपीक मृदा आहे, ही सुपीक मृदा, सुपीक माती आपल्या शेतीच्यासाठी फार उपयोगी ठरते. वनस्पती जीवासाठी, सजीवांच्या पोषणासाठी हा थर फार महत्त्वाचा असतो. पण वाऱ्यामुळं काय होतो, तो थर उडून जातो किंवा वाहून जातो आणि मग खालची जी जमीन आहे ती काय होते, नापीक बनते. आता दुसरं बघा, पाऊस. आता बराच जर पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर काय होते, मातीचा वरचा थर काय होतो, जो पोषक द्रव्य देणारा थर आहे तो पूर्णपणे वाहून नेला जातो आणि मग काय काय वेळेस खडक पण दिसतात बघा जमिनीचे. आता तिसरं कारण बघा, पाणी तुंबणे. जमिनीत अतिरिक्त पाणी साठल्यास किंवा तुंबून राहिल्यास काय होतं तर पाण्याबरोबर मातीत मिसळलेले क्षार पृष्ठभागावर येतात व ती माती क्षारयुक्त बनते. अशी जमीन लागवडीस उपयुक्त ठरत नाही. म्हणून पाणी तुंबणे हे सुद्धा काय आहे, एक ऱ्हासाचं कारण आहे. आता बांधकाम म्हटलं तर बघा, आता आपण जिकडे तिकडे आपल्याकडे हायवे व्हायला लागलेत, मोठे मोठे रस्ते व्हायला लागलेत, तर त्या रस्त्यांसाठी काय केले जाते, शेतजमिनीचा भागसुद्धा वापरात आणला जातो. धरणे बांधली जातात, पूल बांधले जातात, इमारती बांधल्या जातात. आता तर आपण काय म्हणतोय, शेताऐवजी काय दिसतंय आपल्याला, सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटची शेतीच दिसायला लागली आहे. म्हणजे एवढे घरांची बांधकाम व्हायला लागली आहेत. आता लोक पण काय करायला लागलेत, जास्त पैसा मिळतो म्हणून आपली शेतजमीन काय करायला लागलेत, बांधकामांच्या जे घेणारे ठेकेदार आहेत, बिल्डर्स आहेत, त्यांना विकून टाकतात. पण याने हा नैसर्गिक स्रोताचा कधी विचारच केलेला नाही. सध्याच्या स्थितीतच आपण काय करतो, विचार करतो. आता यानंतर आपण पाहणार आहोत खते. आता शेतीमध्ये काय केलं जातं तर उत्पादन क्षमतेसाठी रासायनिक खतांचा बराच भडीमार केला जातो. म्हणजेच काय होतं तर जमिनीत पाण्याची गरज वाढते आणि खतामधून फक्त काय मिळतं तर सोडियम, पोटॅशियम,
फॉस्फेट इत्यादी पोषणद्रव्याचा पुरवठा जमिनीला होतो, परंतु बोरॉनसारख्या अल्प मात्रेत, परंतु जमिनीचा दर्जा आणि पोत सुधारण्यासाठी निश्चितपणे आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मात्र जमिनीस मिळत नाहीत. तर ही असे अनेक कारणे काय आहेत, तर शेतीसाठी किंवा मृदेसाठी ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरतात. त्याच पद्धतीनं शेतीकामातील विविध पद्धती आहेत, त्याचप्रमाणे प्रदूषणे आहेत. या सगळ्यांचा परिणाम काय होतोय, तर एकूण जमिनीच्या मातीच्या ऱ्हासामध्ये होत आहेत. आता मृदा प्रदूषणाचा परिणाम काय होतो, तर मृदेचा जमिनीची धूप होणं, तसेच पाण्याबरोबर वाहून आलेली मृदा नदीला उथळ बनवतात आणि पुराचा धोका होतो. तसेच जलाशयाची जलधारण क्षमता सुद्धा कमी होते. एकूण काय, तर जेव्हा एखादी ठिकाणी मृदा धुपली जाते किंवा विस्थापित होते, आपण हे पाहिलेलं आहे मगाशी की जोराचे वारे सुटतात किंवा जोरदार पाऊस होतो, आणि याच्यामुळं काय होते, तर अति उन्हामुळे सुद्धा जमिनीची काय होते, धूप होते आणि वरचा भाग हा उघडा पडतो आणि जी काय सुपीक मृदा आहे ही मृदा नष्ट होते. त्याचप्रमाणे पाण्याबरोबर वाहून आलेल्या मृदा जलप्रवाहात मिसळते आणि नंतर नदी नाल्यांच्या काठावर साठत जाते. परिणामी काय होतं, तर नदी नाले उथळ बनतात आणि पुराचा धोका वाढतो. हे असे दुष्परिणाम कशामुळे होत आहेत, मृदा ऱ्हासेमुळं होत आहेत. आता यानंतर आपण पाहणार आहोत ऊर्जा संपत्तीचा ऱ्हास आणि परिणाम. आता आपण पाहिले मृदा जमिनीबद्दल पाहिले, आता ऊर्जेबद्दल पाहूया. ऊर्जेला आपण एनर्जी रिसोर्स असं सुद्धा म्हणतो. आता ऊर्जा संपत्तीच्या ऱ्हासाची कारणे काय काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया. पहिला आहे औद्योगिकरण, दुसरा आहे स्वयंचलित यंत्राचा वाढता वापर, घरामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे, आधुनिक शेती पद्धती, अनपुर्णीकरणीय स्रोतांचा अतिवापर, ही सगळी ऊर्जा संपत्तीच्या ऱ्हासाची कारणे आहेत. याचबरोबर आता ही ऊर्जा संपत्तीच्या ऱ्हासाचा परिणाम काय होतोय बघा, तर ऊर्जा संपत्तीच्या ऱ्हासामुळे हळूहळू सर्व क्षेत्रात समस्या उद्भवू लागली आहे. उदाहरणार्थ बघा, घरगुती ऊर्जा वापर. आता घरामध्ये आपण किती ऊर्जेचा वापर करतो बघा, फॅन लावतो, आपल्या घरात इलेक्ट्रिक साधनं आहेत, आपले साधे मोबाईलसुद्धा आपण त्या ऊर्जेवरच काय करतोय, तर चार्ज करतोय. आता इलेक्ट्रिक साधनं भरपूर आहेत, आपल्या गाड्या पण आता इलेक्ट्रिक झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये विजेची उपकरणं भरपूर आहेत. मला वाटतंय आपलं घरच सगळं ऊर्जेवर चालतं असं मला तर वाटतंय. याचबरोबर ऊर्जा बचतीची आणि अपारंपरिक साधनाचा वापर करण्याबाबतची सक्ती करावी लागणार आहे, तरच काय होईल, ऊर्जा संपदेच्या ऱ्हासाचा काय होणार आहे, आपण योग्यरित्या त्याचं हे करू शकणार आहोत, संपत्ती ती वाचवू शकणार आहोत. आता अपारंपरिक ऊर्जा किंवा ऊर्जा बचत, येता जाता आपण काय केलं पाहिजे, ज्या रूममध्ये आहोत, जिथं आपण काम करतोय, काम झाल्यानंतर आपण आपले लाईटीचे स्विच जे आहेत ते बंद केले पाहिजेत, लाईट ऑफ केली पाहिजे, पंखा असेल तो बंद केला पाहिजे. पण हे आपल्याला सांगावं लागत आहे. तर हे सगळी ऊर्जा ऱ्हासाची कारणे आणि त्याचे परिणाम आहेत. आता काही दिवसाने बघा, मध्यंतरी बघा लोड शेडिंग सुरू केलं होतं. आता खेडेगावात सुद्धा लोड शेडिंग आहे. शेतीसाठी म्हणावी अशी लाईट उपलब्ध होत नाही. तर हेच कारण आहे, कारण भरपूर असा आपला वाढलेला ऊर्जेचा वापर आणि आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरत नाही आहे, आणि त्यामुळं काय होतंय, तर या परिणामाला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. तर आज आपण काय पाहिलं,
तर एकूण मृदेचा ऱ्हास आणि त्याचे परिणाम, त्याचबरोबर ऊर्जा संपत्तीचा ऱ्हास आणि त्याचे होणारे परिणाम हे थोडक्यात पाहिलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि उद्या याचा वापर तुम्हाला तुमच्या जीवनात करावा लागणार आहे. थँक्यू सो मच.